नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे, ज्यांनी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यापासून तर धनंजय मुंडे यांच्यापर्यंत राजकारण कशा पद्धतीने मराठवाड्याचं चालत आलेलं आहे हे अगदी जवळून पाहिलेलं आहे. आता आज धनंजय मुंडे यांनी रायगड म्हणजे कर्जतला सुनील तटकरे यांचा ज्यावेळेला नागरी सत्कार सुरू होता आणि तिथं त्यांनी ते औचित्य साधून सुनील तटकरे यांचं असं तोंड भरून कौतुक केलं. ते असं म्हणाले की मी विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता झालो. खरं तर त्या माझ्याऐवजी सुनील तटकरे हे होणार होते, परंतु त्यांनी मला संधी दिली. इतके ते मनाचे मोठे आहेत. त्यांना आता भारत भूषण हा पुरस्कार मिळालेला आहे, असं त्यांनी स्तुती केली धनंजय मुंडे यांनी सुनील तटकरे यांची. त्याच्यानंतर ते जे बोलले जास्त महत्वाचं आहे आणि त्यामुळं आपण ही चर्चा करणार आहोत. काय म्हणाले धनंजय मुंडे? धनंजय मुंडे असं म्हणाले की मला आता रिकामं राहवत नाही, रिकामं ठेवू नका, मला कुठेतरी संधी द्या आणि माझं चुकलं तर माझा कान देखील धरा, असं म्हटलेलं आहे ते. आता धनंजय मुंडे यांनी खर तर ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या समोर शिर्डीमध्ये बरंच काही वक्तव्य केलं होतं, ज्या वेळेला वाल्मिक कराड आणि ते सगळं प्रकरण अतिशय पेटलेलं होतं. ते अधिवेशन होतं पक्षाचं. त्याच्यानंतर अनेकदा ते अजित पवारांच्या समोर बोलले. मध्ये मध्ये ते गायब झाले. ज्या वेळेला त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यावेळेला ते गायब झाले. मग पुन्हा ते आले 200 दिवसांनी मी बोलतोय वगैरे असे व्यासपीठावर ते आले आणि बोलायला लागले. आता ते सर्रासपणे व्यासपीठावर येतात आणि बोलतात. ज्या वेळेला ते आजारी असतात वेगवेगळ्या, त्यांना तर बेल्स पाल्सी किंवा इतर आजार जे आहेत ते त्या काळात ते येत नाही, परंतु एरवी ते व्यासपीठावर येतात. आता मग धनंजय मुंडे यांना कोणत्या प्रकारची अजित पवार हे संधी देणार आहेत, कोणत्या प्रकारच्या कामामध्ये गुंतवणार आहेत? त्यांना मंत्री करणार आहेत. आता पक्षीय पातळीवरचा जर विचार केला तर ते कोर कमिटीचे सदस्य आहेतच. अजून काय ते देणार आहेत? कारण अजित पवार यांनी स्वतः असं सांगितलेलं की विचार करू, करता येईल, असं असं वक्तव्य त्यांनी धनंजय मुंडे यांच्या जाहीर मागणीवर केलेलं आहे. तेव्हा धनंजय, तुम्ही सांगा, आता तुम्ही गोपीनाथ मुंडे यांचा काळ पाहिलेला आहे, त्यांचं राजकारण जवळून पाहिलेलं आहे. तुम्हाला ह्या काका पुतण्यांच्या राजकारणामधला काय फरक किंवा त्यांची उंची किती आहे किंवा काय, हे तुम्ही काय कसं वर्णन कराल? कारण मुंडेंवर आज अशी वेळ आलेली आहे की मला संधी द्या, माझं चुकलं तर मला कान धरा, असं ते म्हणायला लागलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला? सर्वप्रथम गोपीनाथराव मुंडे यांचं व्यक्तिमत्व ज्यांनी जवळून पाहिलं आहे त्यांच्या हे लक्षात येईल की एका मर्यादेपर्यंत ते कुठल्याही चुका कार्यकर्त्यांच्या माफ करत होते. म्हणजे हाताबाहेर परिस्थिती जाण्यापूर्वीच ते तिला त्याच्यावर नियंत्रण मिळवत होते. हे त्यांचं कौशल्य होतं. त्यांच्यासोबत राहूनच धनंजय मुंडे यांनी राजकीय धडे घेतले. परंतु जेव्हा आपण बघितलं की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या झाली आणि ज्या निर्घृणपणे त्यांची हत्या झाली, त्याच्यानंतर जी जी काही नावं समोर यायला लागली त्या प्रकरणामधली, तर ती सगळी धनंजय मुंडे यांच्या जवळची होती. म्हणजे कोणाला किती मायलेज द्यावं, कोणाला किती ढील द्यावी थोडक्यात, तर याचं जे तारतम्य गोपीनाथरावांकडे होतं ते यांना राखता नाही आलं. त्याच्यामुळेच या सगळ्या घटना भयंकर घडल्या. आणि झालं असं की बीड जिल्ह्यामध्ये या दोन्ही बहीण भावांचं तिथे वर्चस्व चांगलं आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे, ते कसं बसं त्यांचा मध्ये ते समेट तो घडून आला दरम्यानच्या काळामध्ये. विधानसभा निवडणुकीमध्ये यांना यांचा विजय झाला. त्याच्यानंतर यांना विधान परिषदेवर घेतलं गेलं आणि मंत्रिपद पण दिलं गेलं. तर अशा पद्धतीने ते थोडंसं पॅचअप करण्याचा तिथे प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून झाला आणि अजित पवारांकडून पण तो झाला.
आता या दरम्यान जे घडलं म्हणजे गेल्या मार्चमध्ये धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. त्याच्या आधी 3 महिने ते पूर्ण प्रकरण धुमसत होतं आणि अत्यंत वाईट प्रतिक्रिया बीड जिल्ह्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रभरातून उमटल्या, की इतक्या खालच्या पातळीचं हे राजकारण तिथे जाऊ शकतं आणि अगदी माणसाला ठेचण्यापर्यंत, त्याला यातना देऊन मारण्यापर्यंत मजल जाऊ शकते. तर याच्यामागे सगळं आर्थिक कारण होतं हे देखील एक तपासादरम्यान बऱ्याचदा पुढे आलेलं आहे, की त्या सगळ्या पवनचक्क्या आणि ते सगळं राजकारण. तर या पवनचक्क्यांभोवतीचे आर्थिक व्यवहार ते सगळे हे होत होते. म्हणजे खंडणी मागणे आहे, त्या खंडणीचे पण गुन्हे दाखल होणे आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यातून त्या खंडणीला विरोध करणाऱ्यांवरती अशा प्रकारचे हल्ले. तर हे सगळं आपण बघितल्यानंतर मला असं वाटतं, की बीड जिल्हा हा त्याच्यानंतर आपण बघतो आहोत, की धनंजय मुंडे यांच्यानंतर अजित पवारांकडे त्याचं पालकमंत्रीपद आलं. परंतु तरी देखील तिथे फार काही सुधारणा झालेली आहे असं मला वाटत नाही. त्या ज्ञानेश्वरी मुंडे अजूनही न्यायासाठी फिरतायत, की पती बेपत्ता झाला, त्याचा अगदी विचित्र पद्धतीने त्याला बेपत्ता करण्यात आला आणि तो आहे कुठे, हे त्यांचा मुख्य प्रश्न आहे. त्याचाही खून झाला म्हणतायत, तर मग त्याचे मारेकरी कोण आहेत? तर हे सगळं जे आहे तिथे यांनी एक कठोर अधिकारी पण पोलीस अधीक्षकांच्या रूपाने नेमून पाहिले. परंतु बीड जिल्ह्यातल्या या घटनांची उकल काही होत नाहीये. संतोष देशमुख प्रकरणामधला एक जो फरार आरोपी आहे, तो आरोपी पण काही सापडत नाहीये. तेव्हा मला असं वाटतं, की म्हणजे आता काय झालंय, की त्या घटनेला 6 महिने झाले म्हणजे यांनी राजीनामा देऊन. तर 6 महिन्यामध्ये असं काय घडलं, की धनंजय मुंडे यांना परत मंत्रिपद दिलं जावं? म्हणजे त्यांनी त्यांचा जो एक बंगला आहे मंत्री म्हणून मिळालेला मुंबईतला, तो देखील त्यांनी आतापर्यंत सोडलेला नाहीये. म्हणजे त्यांना ती आशा आहे आणि त्यांना असं वाटतं, की आपलंही जसं आता आपण बघतो आहोत, की माणिकराव कोकाटेंनी जसं विधिमंडळामध्ये त्यांना बघितलं गेलं, की ते पत्ते खेळतायत फोनवरती. तेव्हा त्यांना त्यांच्यावर अशीच कारवाई होईल असं अपेक्षित होतं. परंतु त्यांचं खातं बदलण्यात आलं. म्हणजे सौम्य प्रकारची कारवाई करण्यात आली. आता याच्यामध्ये असं आहे परत धनंजय मुंडे यांच्या बाबतीत, की त्यांचं समर्थक मोठा आहे. समर्थक वर्ग जो आणि केवळ बीड जिल्ह्यातच नाहीये. म्हणजे ओबीसी नेता या स्वरूपाचं त्यांच्याकडे बघितलं जातं आणि म्हणून इतर जिल्ह्यांमध्ये पण त्यांचा बऱ्यापैकी समर्थक वर्ग आहे. आणि तोंडावरती आपल्या निवडणुका येऊ घातल्या आहेत आता. डिसेंबरच्या आत त्या निवडणुका घ्याव्या असं मान्य सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. तेव्हा मला असं वाटतं, की या निवडणुकांमध्ये यांचा रोल जो आहे तो लक्षात घेऊन कदाचित त्यांना परत मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते. आणि म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असं काहीच नाहीये, की म्हणजे इतक्या गंभीर प्रकरणामध्ये ज्यांची मंत्रिपदं गेली त्यांना परत पदं ती दिली गेली नाहीत. असं काही पथ्य या म्हणजे राष्ट्रवादीच नाही ना, तर कुठल्याही पक्षामध्ये ते पाळलं जात नाही. साधारणतः एक 6 महिन्याचा अवधी गेलेला आहे. कदाचित मुंबईकरांना वाटत असेल, की ही सगळी जी उठलेली राळ होती ती बसली आता 6 महिन्यामध्ये. आणि आता आपण जरी, कारण कसं आहे आपण बघतो, की म्हणजे अजित पवार यांना सोबत घ्यायला भाजपला विरोध झाला होता त्यावेळेस. तो याच्यासाठी झाला होता कारण पंतप्रधान मोदी यांनी स्वतः तिथे सांगितलं होतं, की महाभ्रष्ट पार्टी अशा पद्धतीचं या पक्षाचं वर्णन करता येईल. आणि अजित पवारांवर वैयक्तिक त्यांनी प्रचंड घणाघाती टीका केली होती, की हे भ्रष्टाचाराचे पुतळे आहेत सगळे. म्हणजे त्यांना भाजपनी ते शुद्ध करून वगैरे घेतलेलं आहे. आणि त्यामुळे आता तीच सगळी पार्श्वभूमी आहे. तिकडे आर्थिक भ्रष्टाचार होता. हे इथे गुन्हेगारी स्वरूपाचं सगळं कृत्य आहे, की इतक्या भयंकर गुन्हेगारांना संरक्षण दिल्याचा आरोप त्यांच्यावरती केला जातोय. त्याच्यानंतर उच्च न्यायालयाने यांच्यावरती जे ताशेरे ओढले होते कृषी खात्यातल्या साहित्य खरेदीच्या संदर्भामध्ये, तर त्याच्याबद्दल पण त्यांच्या संदर्भात म्हणजे मला काय म्हणायचं आहे, की राजकारणामध्ये हल्लीच्या राजकारणामध्ये अशा प्रकारचे आरोप हे फार काही गांभीर्याने घेतले जात नाहीयेत. असं जर असतं तर माणिकराव कोकाटे जेव्हा शेतकऱ्यांबद्दल बोलले तेव्हाच त्यांचा राजीनामा यांनी घेतला असता. तर त्याला काही म्हणूया आपण, राजकीय एक मजबुरी म्हणूया. आणि त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा त्यांना घेता नाही आला. पत्ते खेळताना सगळ्या राज्याला धडधडीत दिसत असताना देखील त्यांना काहीही करण्यात आलेलं नाही. एक आमदार आपले गायकवाड
ते थेट त्या मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्यांवर हल्ले करतात. बरं म्हणजे का तर धनंजय, याच्यामध्ये आपण राजीनामा बद्दल धनंजय म्हणजे यांच्यावर आपण त्या कारवाई करावी असं यांना वाटत नाही, हा यांच्या धनंजय, नेत्यांना. आपण त्या बाकीच्या गोष्टींकडे येऊच. आपण आपण आता जे धनंजय मुंडेंचं जे बोलतोय, एक तर पहिली गोष्ट म्हणजे तो मंत्रिपदाचा जो कोटा आहे तो बहुतेक आता संपलेला आहे. म्हणजे आता एक मंत्रिपद खाली ठेवलं होतं ते नागपूरला, ज्या वेळेला 15 डिसेंबरला शपथविधी झाला 2024 मध्ये, तर तेव्हा ते ठेवलं होतं. आता त्याच्यामध्ये ते कोणासाठी ठेवलं वगैरे तो अजून प्रश्न आहेच आहे. आता धनंजय मुंडे बाहेर आणि छगन भुजबळ आतमध्ये, असं ते झालं तो एक प्रश्न आहे. आता दुसरी गोष्ट, तुम्ही ते महादेव मुंडेंचं जे उल्लेख केला, त्यांची जी हत्या झाली, त्याच्यामध्ये गोट्या गीते हा एक प्रमुख आरोपी आहे आणि तो फरार आहे. आता तो फरार जरी असला तरी तो मस्तपैकी व्हिडिओ वगैरे सगळं पाठवतोय वगैरे, ते सगळं आहे. आता काल त्याला हायकोर्टाने मकोकामधून मुक्त केलं, ते दुसऱ्या एका खुनाच्या प्रकरणातले अर्थात. ते तसे एक आहे. दुसरं तुम्ही सांगितले की तो जो बंगला आहे, आता तो सातपुडा बंगला, हा सातपुडा बंगला आता 8 दिवसांनी ते खाली करणार आहेत, अशी एक बातमी आलेली आहे धनंजय मुंडे. त्यांनी सांगितलं की मी 30 सप्टेंबरला आम्ही ते खाली करतोय वगैरे. आता ते 60 लाख 70 लाख ते काय भरायचे, ते त्यांच्या दृष्टीने ती अतिशय किरकोळ रक्कम आहे. त्याच्यामुळे ते भरतील, त्यांना काय ते तेवढा फरक पडत नाही. आता प्रश्न काय आहे, आता तुम्ही जो मुख्य मुद्दा जो उपस्थित केला, की हे का होतंय धनंजय मुंडे यांना पुन्हा व्यासपीठावर आणणं, पुन्हा त्यांना प्रोजेक्ट करणं, मग त्यांनी इतकं मन मोकळं बोलणं, हे का होतंय? तर त्याचं कारण आहे की तुम्ही जे कारण सांगितलं की ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक, हे सरळ कारण. आता ओबीसी विरुद्ध मराठा, त्याच्यानंतर हैदराबाद गॅझेटियर डोळ्यासमोर ठेवून बंजारा समाज, वेगवेगळे समाज पुढे आलेले आहेत, लिंगायत समाज आलेला आहे, वेगवेगळ्या मागण्या आता त्या सुरू झालेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये छगन भुजबळ हे आता कसे ते तिथले ते एकदम ग्लॅमरस नेते झालेत. म्हणजे महायुतीच्या दृष्टीने छगन भुजबळ एक मोठं कार्ड आहे. आता ते छगन भुजबळ नावाचं जे कार्ड आहे त्याची सर्वाधिक बोली वाढली पाहिजे म्हणून केंद्रातलं जे नेतृत्व आहे, म्हणजे त्यांची इच्छा, मग ते थेट नाव घ्यायचं तर अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील, यांनी आवर्जून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान असो किंवा विधानसभेच्या वेळेला असो, छगन भुजबळांना व्यासपीठावर बसून चर्चा केली. इतकंच नाही की आता त्यांना लोकसभेवर उभं केलं जाऊ शकतं, राज्यसभा दिली जाऊ शकते, आणि त्यांना जर अजित पवार मंत्री करणार नसतील तर आपण भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना प्रवेश देऊ शकतो वगैरे, असं ते सगळं सर्रास बोललं जात होतं. त्या काळामध्ये काय झालं की समता परिषद वगैरे, मग छगन भुजबळांना ते मंत्रीपद नाही म्हटल्यानंतर ते अस्वस्थ झाले, मग ते वेगळं वाकडं ते बोलायला लागले. आता काय झालं, आता ते शरद पवार यांना टार्गेट करून बोलायला लागले. कोण? छगन भुजबळ. छगन भुजबळ तसं त्यांचं जे राजकारण आहे, म्हणजे मी सकाळीच त्याच्यावर एक व्हिडिओ केलेला आहे सविस्तर. तर छग शरद पवारांना त्यांनी काय म्हणावं की जे दगडफेक झाली आंतरवाली सारटीमध्ये, त्यावेळेला ते दगडफेकीविषयी जी बैठक झाली त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार होता, म्हणजे ते अर्थात राजेश टोपे होते, आणि त्यांना आम्ही निवडणुकीमध्ये धाडा शिकवला असं ते म्हटलं. आता किती, ज्या वेळेला त्या दगडफेकीमध्ये 84 पोलीस कर्मचारी अधिकारी ते जखमी झाले, आणि हे कदाचित शरद पवारांना सांगण्यात आलं नव्हतं, असं छगन भुजबळ यांनी तो देखील मुलामा देऊन टाकला. हे छगन भुजबळ हे अतिशय चतुर राजकारणी आहेत. आता त्यांनी आज धनंजय मुंडे ज्या वेळेला असं म्हणाले की मला संधी द्या, बघा हे फार महत्वाचं आहे. त्यावेळेला छगन भुजबळ काय म्हणतात, आता ओबीसी आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे वगैरे, ते असं ते बोललेले आहेत. आणि विशेष म्हणजे राजकारणामध्ये कसं आहे की सगळ्या कटपुतल्या कुणीतरी वरचा एखादा बॉस नाचवत असतो, आणि सगळंच ते समोर चित्र स्पष्ट होतं असं काही नसतं. ज्या वेळेला आपलं मंत्रिपद धोक्यात आलेलं आहे याची जाणीव झाली धनंजय मुंडेंना, त्यांनी त्यावेळेला भेट घेतली होती छगन भुजबळांची. मंत्रिपद राजीनामा देण्याच्या पूर्वीची गोष्ट आहे. आणि मग त्यांनी जरा
मी ओबीसी आहे, मी वंजारी समाजाचा आहे वगैरे असं जे प्रोजेक्ट केलं, तर मग आपल्यावर अन्याय, मग तो समाज भडकेल. त्याचं एक एक उदाहरण आहे बघा, संजय राठोड. त्यांच्यावर ते पूजा राठोड का चव्हाण, तिचा आत्महत्या किंवा तिच्या खुनासंबंधी त्यांच्यावर खटला आणि बदनामी ते बरं झालं. मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केलं, ते यांचा राजीनामा घेऊन टाकला त्या संजय राठोड. मग त्यांनी त्यावेळेला काय केलं, सगळा बंजारा समाज माझ्या मागं कसा आहे, अच्छा ते लाखोच्या फौजा ते शक्ती प्रदर्शन केलं. आणि ते पुन्हा मंत्री झाले नंतर, आज मंत्री आहेत ते. तसं आपल्याला काही करता येईल. राजकारणातले लोक कोणत्या वेळेला कोणतं आयुध वापरतील याचा काय भरोसा नसतो. आता मग धनंजय मुंडे, जसं आपण काही वेळापूर्वी चर्चा करत होतो आपसामध्ये, की ते बंजारा वंजारी एकच आहेत असं ते बोलून गेले त्या मोर्चामध्ये. मग नंतर त्यांना अगदी त्या भगवान गडावरून खुलासा करावा लागला त्यांना, की त्या जाती एक नाहीयेत, ते वेगवेगळं आहे, पण आपला लढा एकत्र वगैरे त्यांनी अशी नंतर सारवासारव केली. आता मला हे सांगा, धनंजय मुंडे यांचं जे काय वक्तृत्व आहे आणि कर्तृत्व आहे, हे या निवडणुकीमध्ये, जसं बीड जिल्ह्यापुरतं जर आपण विचार केला, तर ते कितपत उपयोगाचं ठरू शकतं राष्ट्रवादी काँग्रेसला. जिथे तुम्ही स्वतः असा आत्ता म्हटलेला की अजित पवार पालकमंत्री झाल्यानंतर देखील सुद्धा बीडची अराजकता, गुन्हेगारी हे काही थांबलेलं दिसत नाही. अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे हे कितपत त्या पक्षाला उपयोगाचे ठरतील असं तुम्हाला वाटतंय? धनंजय मुंडे यांच्या मागे कार्यकर्त्यांचं मोठं समर्थन आहे. त्यांचं वक्तृत्व अत्यंत म्हणजे एखाद्या पक्षाची असेट असावी अशा पद्धतीचं त्यांचं वक्तृत्व आहे. नक्कीच. आणि वक्ते तसे कमी आहेत. आपण बघतो आहोत आता की या तिन्ही पक्षांमध्ये सत्ताधारी, की जो बोलू शकेल, जो अपील होऊ शकेल, ज्याला ॲक्सेप्टन्स आहे, असे वक्ते फार थोडे आहेत आता. आणि गोपीनाथरावांची ती जी शैली आहे आणि एकूणच म्हणजे वक्तृत्वाच्या संदर्भातला त्यांचा अभ्यास आहे, की एखादं भाषण करायचं असेल तर तिथे कुठले मुद्दे निवडावे त्याच्यासाठी. ते हे काय असं बांधलेलं नसतं किंवा स्पॉन्टेनियस नसतं. याच्यामध्ये त्यांना त्यांना त्याचं गणित बांधावं लागतं, की हा क्राऊड कसा आहे, इथे विषय विषय काय आहेत, आणि त्या पद्धतीने ते वक्तृत्व करतात आणि म्हणून ते अपील होतं. तर यांचा हे जे काही गुण आहेत, म्हणजे त्यांना बाजूला सारलं म्हणजे ते अगदी आता शांतपणे बसून काही वर्षांनी राजकारणातून संन्यास घेतील अशा प्रकारची परिस्थिती अजिबात नाही. म्हणजे नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये असल्यामुळं त्यांच्या पाठीशी म्हणजे बरे वाईट लोक आहेत. ते आता वाईट लोकांना कसं कंट्रोल करायचं आणि चांगल्या लोकांना किंवा चांगल्या मार्गावर त्यांना कसं आणायचं हे त्यांना करावं लागणार. परंतु आता आपण मला आता आठवलं की मध्यंतरी अजित पवार यांनी असं म्हटलं होतं की मंत्र्यांनी 3 दिवस मंत्रालयात राहावं, हं. 3 दिवस त्यांच्या मतदारसंघात राहावं, 1 दिवस काय जे त्यांची कामं करावीत. तर अशा पद्धतीचं त्यांनी केलं होतं. तर त्यांच्या जे काही पक्षाचे मंत्री याच्यामध्ये आहेत आणि जे निष्क्रिय दिसत आहेत आता, तर त्याच्यापैकी एखाद्याला मग आता कमी करून म्हणजे हे त्यांनी जाहीर केलेलंच आहे की नाही तर आम्हाला काय कारवाई करावी लागेल हे स्पष्टही म्हटलेले आहेत. तर ते कदाचित म्हणजे असं पण असू शकतं की एखादा वीक व्यक्तीला बाजूला ठेवावं या निवडणुकीपुरतं, किंवा एखादा कोट्यामध्ये एखादी वाढ करून मागावी मुख्यमंत्र्यांकडे, की मग आम्हाला यांना ऍडजस्ट करायचं आहे कारण यांना राज्यभर फिरवावं लागणार आहे. एक ते भुजबळ हे ओबीसींचा लढा लढू शकत नाहीत म्हणजे या निवडणुकांच्या अनुषंगाने. आणि म्हणून त्यांना मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल काहीतरी सहानुभूतीपूर्वक विचार नक्कीच सुरू झाला असावा. कारण हे जे काही वक्तव्य येतात ते तुम्ही म्हणलात तसं की भुजबळ खूप चाणाक्ष नेते आहेत. तर त्यांनी अशा पद्धतीचं बोलणं म्हणजे नक्कीच काही ना काही तो विषय त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे निघाला असणार आहे. आणि म्हणूनच ही चर्चा सुरू झाली. तर यांच्यामध्ये त्याची ही जी काही शिस्त अजित पवारांनी सांगितली, तर हे यांनी बीड जिल्हा यांचा स्वतःचाच असल्यामुळं तिथे यांनी अगदीच मोकळीक घेऊन काम केलं अक्षरशः. म्हणजे तिथली दादागिरी असेल, तिथली गुंडगिरी असेल, गुन्हेगारी असेल, या सगळ्यांना त्यांनी आपल्या पंखाखाली घेऊन ठेवलं होतं. त्याच्यानंतर त्या राखेचं तिथलं तो एक इश्यू आहे थर्मलचा. तर या सगळ्या गोष्टी तिथे होत्या. आता ह्याच्यात झालं काय की म्हणजे त्यांना काय वाटलं की आपण लक्ष असं वेधून घ्यावं की आपण आता वंजारी समाजाला पण बंजाराच्या एनटीमध्ये स्थान द्या, असं काहीतरी म्हटलं म्हणजे आपल्याला
पण फोकसमध्ये येऊ. हा. आणि तसं झालं पण. पण त्यांनी त्यांनी मग त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं की बंजारा समाजाला असं असं तुम्ही आरक्षण बदलून द्या. जसं मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मधून द्या ही मागणी जरांगे पाटलांकडून आली, तसं ओबीसी मधून जो काही विरोध झाला, त्याच पद्धतीचा विरोध आता या बंजारा समाजाकडून झाला की हम्म. तुम्ही आमच्यात आले तर आमच्याही जागा घटतील, हम्म. आम्हालाच ते नको आहे, तेव्हा तुम्ही हे उद्योग करू नका. तर ते त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे बंजारा आता या कुठल्याही समाजाला दुखवणं कुठल्याच पक्षाला हे आणि परवडणारं नाही नाही या नाही, याच्यात निवडणुकांमध्ये. बंजारा समाज मागणी करतोय आम्हाला आदिवासी म्हणून हे करा, एसटी मध्ये घ्या हो म्हणून. हो हो असं हो हो हो. तर अशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे. यांना म्हणजे सरकारला आहे आता, म्हणजे श्रेष्ठींना हे बऱ्यापैकी आता लक्षात आलेलं असावं की आता ही जी राळ उठली होती ही थांबलेली आहे. आणि आपण जर यांना असा प्रवेश दिला मंत्रिमंडळामध्ये, कारण आता गमत अशी की ते कॅबिनेट मंत्री होते, हम्म. त्यांना राज्यमंत्री म्हणून पण आता घेता येणार नाहीये. तेव्हा त्यांना त्याच दर्जाचं एखादं खातं पद देऊन, एखादं खातं देऊन त्यांना मंत्रिमंडळात घ्यावं. आणि मग त्यांना आपल्याला या निवडणुकीसाठी महाराष्ट्रभर वापरता येईल अशा पद्धतीची रणनीती यांची असू शकते. तर हे तुम्ही हे चांगला, म्हणजे मी जे कोटा कोटा जे म्हणत होतो मंत्रिपदाचा कोटा, हम्म, हम्म, तुम्ही जे हे आत्ता जे बोललात हे म्हणजे त्याचाही म्हणजे तसंही असू शकतं. हम्म, बरं का? हम्म, कारण की जो निष्क्रिय मंत्री वाटतोय आता ते माणिकराव कोकाटे असू शकतात किंवा अजून दुसरं कोणी असू शकतं, ते काय आपण नीट सांगू शकत नाही यांच्या डोक्यामध्ये काय आहे ते करू शकतात. तर ते धनंजय मुंडेंना तिथं ते अकोमोडेट करू शकतात ते त्या मंत्रिमंडळामध्ये. हम्म, दुसरं तुम्ही जे म्हटले की स्टार कॅम्पेनर या सगळ्या राज्यभर आम्हाला फिरवायचं आहे काय, तसं ते करू शकतात. दुसरं त्याच्यामध्ये अंतस्थ अजून एक आहे असं मला वाटतंय की छगन भुजबळ हे आता थोडेसे कानाच्या वर आहेत. असं अजित पवारांचं हम्म. अगदी 1910 जून 1999 पासूनच मत आहे त्यांचं, ते आज पण कायमच आहे ते काय. ते त्याच्यामुळे तर त्यांना ते मंत्री करत नव्हते. असो. तर आता मग छगन भुजबळांना पण त्यांनी तो इशारा, म्हणजे जसं ते म्हटले की काही मंत्री जे आहेत ते आपल्या मतदारसंघामध्ये जात नाही वगैरे, ते जे तो भुजबळांना सुद्धा इशारा होता की तुम्ही बाकीचे हे जे करताय ओबीसी नेता, मी सगळं माझ्याकडं आहे, हे थोडस खाली या त्याच्यातून. मग ते धनंजय मुंडे हा एक त्यांना पर्याय वाटलेला असावा, असं काहीतरी त्यांचं असू शकतं आपसामध्ये. ते आता ते नेमकं काय हे त्यांचे काय जे निर्णय होतात त्याच्यावर ते कळणार आहे. आता हे निर्णय धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये असा एकदम ओबीसी नेता किंवा वंजारी समाज मोठ्या प्रमाणात त्यांच्या मागे आहे, त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार का? कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये फार महायुती म्हणून फार काही लढाई लढली जाईल असं अजिबात नाहीये. म्हणजे नाहीच आहे, जवळपास शक्यता त्याची नाहीच आहे. त्यांनी तर ते जाहीरच करून टाकले काल, ते प्रफुल्ल पटेल काल बोलले ते चिंतन बैठक काय त्यांची ती हम्म. होती की आम्ही स्वबळावर लढणार वगैरे, ते असं म्हटलेलं आहे. मग आता ते स्वबळ दाखवून देण्यासाठी त्यांना हे असे वक्ते किंवा असे धनंजय मुंडे, ओबीसी समाज हे वगैरे ते सगळं ते हम्म. दाखवून द्यावं लागणार ते. तसं त्यांच्या मागे हे हो. असू शकतं. तुम्हाला काय वाटतं आता, तुम्ही जाता जाता हे सांगा की धनंजय मुंडे यांच्या पोशाखावर, पांढरा स्वच्छ पोशाख आहे त्यांचा काय, तर त्याच्यावर जे डाग आहेत कृषी साहित्य घोटाळा, सुरेश धस यांनी जेवढे आरोप केले, म्हणजे तुम्ही त्या बंगल्याचा उल्लेख केला सातपुडा बंगला, मग तिथं त्या खंडणीच्या कशा 2 बैठका झाल्या, मग ते धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे बंधू ते म्हटले धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा, अनेक गोष्टी झालेल्या आहेत. ज्या वाल्मिक कराड याच्या संपत्ती संदर्भात न्यायालयामध्ये अजून ते आहे की जप्त करणं वगैरे, त्याच्यावर ते सगळं चालू आहे. जामीन तर नाकारलेला आहे. पण ती संपत्ती जर जप्त करण्याचा जर न्यायालयाने आदेश दिला, आता जामीन तर नाकारलेला आहे विशेष न्यायालयाने बीडच्या, तर त्यामध्ये धनंजय मुंडे हे आणि त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे या डायरेक्ट पार्टनर आहेत. ती कुठली कंपनी आहे, त्यांच्या 2 कंपन्या आहेत, तर त्याच्यामध्ये ते पार्टनर आहेत आणि ते उघड झालेलं आहे. किंवा त्याचे ते सगळे बॅलन्स शीट वगैरे ते सगळं ते अंजली दामानी यांनी सांगितलेलं आहे. आपणही या चॅनलवर खूपदा ते बोललेलं आहे.
तर तिथेही ते पार्टनर आहेत. मग हे जे त्यांच्या याच्यावर डाग आहेत, त्याच्यानंतर पीक विमा घोटाळा, मग ते कसं झालं. त्याच्यानंतर ते तुमचे यंत्र घेण्यासाठी कशा लाच घेण्यात आली, 8-8 लाख रुपये अनुदान वगैरे, हे सगळं ते धुवून निघणार आहे का ते मंत्री झाल्यानंतर? म्हणजे त्यांना मंत्री केलं की ते सगळं आरोप, त्याच्यातून ते क्लिअरन्स मिळणार का सगळ्या सरकारकडून, अजित पवारांकडून, पक्षाकडून? काय होऊ शकतं, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे मंत्रीपद देण्यामध्ये तो ते मी अडथळा वाटत नाही का? सुरुवातीलाच मी सुरुवातीलाच मी सांगितलं की भ्रष्टाचार, आर्थिक भ्रष्टाचार किंवा या गोष्टी काही पक्षांना वर्ज्य नाही आहेत. हा. म्हणजे हे सगळ्यांनीच दाखवून दिलेलं आहे. म्हणजे अजितदादांवरच इतका गंभीर आरोप होता हो. की त्यांना असं एखाद्याचा कान धरून खरंय, तू खरंय. भ्रष्टाचार का करतो हे तर असं फारच विचारण्याचा क्षुल्लक आहे नैतिक अगदी अधिकार राहिलेला धनंजय नाही. मुंडेंचं. हा, 200-300 तो कोटी एक काय मुद्दा. खाता तुम्ही? हा, असं म्हणजे 70,000 कोटी वगैरे हा, ही कुठली असं. रक्कम आहे. तर ते काय झालं नाही झालं ते काय माहित हो, नाही हो, आपल्याला, परंतु हो. ते या पक्षात आल्यानंतर हम्म. त्यांना हो, क्लीन चिट देण्यात आली, हे हो, मात्र हो. खरं. हम्म. तर याच्यात एक महत्वाचा मुद्दा सुटतोय असं मला वाटतं हो, की धनंजय मुंडे हे मुख्यमंत्र्यांच्या देखील जवळचे आहेत. हो. म्हणजे खरंय. अ, फडणवीसांच्या देखील हे खूपच जवळचे आहेत. आणि त्या जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे या भाजपच्या एक मोठ्या परत नेत्या आहेत. हम्म. परंतु म्हणजे मागच्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं की त्यांचं आणि मुख्यमंत्र्यांचं फार काही पटलेलं नाहीये. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा जेव्हा त्या पर्यावरण आणि जलसंपदा विभागाच्या मंत्री होत्या, तेव्हा देखील आपण पाहिलं की त्या ग्राम सिंगापूर दौरा विकास त्यांचा. होत्या, बाल महिला वगैरे असं पहिल्या हा, टप्प्यात. तर या सगळ्या गोष्टी तिथे आहेत. आणि त्या जिल्ह्यामध्ये सत्तेचं एक संतुलन राखण्याचं काम, हम्म. म्हणजे संतुलन राखलं जावं याच्यासाठी पण हे मोठे नेते प्रयत्न करत असतात. खरंय. आणि मला असं वाटतं की म्हणजे तिथे आता धनंजय मुंडे हे निवडून जरी आलेले असले परळीतून तरी ते मंत्री नाहीत, हो. परंतु पंकजा मुंडे मंत्री आहेत. तर अशा पद्धतीने ते तिथलं जे बॅलन्स आहे, तर आता यांना पुन्हा मंत्रिपद दिलं की तो बॅलन्स साधला जाणार आहे. हम्म. तर याचा देखील विचार मला असं वाटतं की ही वरिष्ठ नेते मंडळी करीत असणार आहे. परंतु आता म्हणजे नेमकं यांचं प्रिडिक्शन आपण काहीच देऊ शकत नाही. खरंय, खरंय. म्हणजे शक्यता या निर्माण झालेल्या आहेत यांच्या मंत्रिमंडळामध्ये येण्याच्या, एवढं मात्र आपण म्हणजे लक्षात हम्म. येऊन जातं, तो फील येतो त्याचा. आणि या ज्या काही गोष्टी आहेत ना, या भ्रष्टाचाराचे आरोप वगैरे, तर या सगळ्या नेत्यांना असं वाटत असतं की एक 2-4-6 महिने गेले की हे सगळे डाग आपोआपच फिकट पडत जातात. आणि म्हणजे यांची खात्री आहे. लोक पण काही आता फार असं. भुजबळांवर जे आरोप आहे हा. की ते महाराष्ट्र सदन घोटाळ्याची हो, भानगड आहे, हो, परत ते मुंबईतल्या संपत्तीची ते चौकशा आहेत, हो. ते सुरूच आहे ना आता म्हणजे. हो, हो. परंतु ते त्यांच्या लेखी काही विशेष नसतं आणि त्यांच्या समर्थकांनाही त्याच्याबद्दल काही वाटत नसतं, त्याच्यामुळे हे मजबूत तर मजबूतच राहतात. खरंय. या आरोपांनी ते त्यांचं कुठे खच्चीकरण झालं, या फक्त आपण चॅनलवर बोलण्याच्या, पत्रकारांनी बोलण्याच्या किंवा दमानी यांसारख्या कार्यकर्त्यांनी बोलण्याच्या या गोष्टी उरलेल्या आहेत. त्याचं किती गांभीर्याने काय घेतलं जातं हे, कारण दमानी यांनी अजित पवारांना या धनंजय मुंडेंबद्दलचे पुरावे अगदी प्रत्यक्ष भेटून दिले होते आणि त्यावर कारवाई करण्याचं आश्वासन पण त्यांनी दिलं होतं. तसं काहीच झालेलं दिसलं नाही आपल्याला. 3-4 महिन्यानंतर खूपच जनरेटा वाढला, तेव्हा त्यांना त्यांचा राजीनामा घ्यावा लागला. तेव्हा मला असं वाटतं की ठीक आहे, आता 6 महिने होऊन गेलेले आहेत. त्यांच्यासारखा एक आक्रमक आणि प्रश्नांची जाण असलेला आणि मोठं समर्थन असलेला नेता मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवणं हे राष्ट्रवादीलाही फार काळ परवडणारं नाही. तेव्हा त्यांचा उपयोग त्यांना जर निवडणुकांमध्ये करून घ्यायचा असेल, तर मंत्रिपद जोडलं गेलं की तो त्याचा वेगळा फरक पडतो, त्याचा वेगळा प्रभाव पडतो सगळ्याच महाराष्ट्रभरामध्ये. त्यामुळे त्यांना मला असं वाटतं की एखादं खातं देऊन परत मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट केलं जाईल. हम्म. अगदी बरोबर आहे. तर आता बघा, जसं ते ऑफिस ऑफ प्रॉफिट, ते परळी केंद्र, मग ते अंजली दमानी यांनी ते सगळं अजित पवारांना भेटले, मी फडणवीसांना भेटले. ते खरं तर अशा लोकांना अतिशय ते कशा ते बाहेर पडल्यानंतर कशा पद्धतीने त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुटत असेल याचा एक अंदाज केलेलाच बरा. म्हणजे एक संस्कृती रक्षक, पार्टी विथ डिफरन्स वगैरे, ते सगळं जे असतं असं हम्म. खास, खासम खास, ते मुलाखतींमध्ये इकडं तिकडं भाषण, म्हणजे चिंतन बैठक वगैरे, इकडं तिकडं बोलायच्या गोष्टी आहेत लोकांनी. आणि तुम्ही जसं म्हटले की आपल्यासारख्यांनी ते बोलत बसणे, बाकीचं आम्ही आमचं व्यवस्थितपणे करत राहतो, म्हणजे ऑफिस ऑफ पॉलिटिक्स
आम्हाला कशाचीच मर्यादा नाही, कागदावर नाही, कशावर नाही, काही नाही. आम्हाला सगळं क्षम्य आहे. अशा प्रकारचं निर्लज्ज राजकारण सगळ्या प्रकारची पातळी सोडून महाराष्ट्र बघतोय, आणि हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. तर बरोबर. धन्यवाद धनंजय. आणि माझी दर्शकांना विनंती आहे की हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद. धन्यवाद.